नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी डॉक्टर शीतल सुरेश विस्पुते. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सगळीकडे असू शकत नाही, म्हणूनच त्याने आईला बनवलं. वेदांमध्येही आईला देवाइतपत श्रेष्ठ मानलं आहे. वैवाहिक आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि आनंददायी घटना म्हणजे बाळाची चाहूल लागणे. दाम्पत्यापासूनच सर्व परिवाराला वेध लागतात ते गुड न्यूजचे. पण काही वेळेला पती व पत्नीला पिता व माता बनवणारी प्रकृतीच या सुखाच्या आड येते व हे दाम्पत्य या परमोच्च सुखापासून कायमचे वंचित होतात. आज प्रकृतीच्या या सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी प्रचंड संशोधन आणि आधुनिकरण झाले आहे. त्याच्या साहाय्याने आई बाबा कसं होता येऊ शकतं हे आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा विषय आहे वंध्यत्वावरील सर्वात आधुनिक उपचार आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर संदीप माने. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर संदीप माने यांनी 12 वर्ष लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतलं आहे. लंडनमध्ये कन्सल्टंट होऊन ते भारतात आपल्या लोकांसाठी परत आले आहेत. ठाण्यातील ओरिजिन आणि अंधेरीतील स्प्रिंग्स अशा आंतरराष्ट्रीय स्तरातील फर्टिलिटी सेंटरचे ते डायरेक्टर आहेत. युरोपमधील आघाडीच्या फर्टिलिटी मॅगझिनमध्ये जगातील सर्वश्रेष्ठ अशा 15 क्लिनिक्समध्ये डॉक्टर मानेंच्या क्लिनिकचा समावेश आहे. ठाण्यातलं पहिलं सरोगेट बाळ हे त्यांच्या ओरिजिन सेंटरमध्येच जन्माला आलं. तसंच 55 वर्षाच्या आजीला आई बनवण्याचा वैद्यकीय चमत्कार त्यांनीच घडवून आणला. भारतातील पहिलं लॅप्रोस्कोपिक सर्वायकल स्टिच ऑपरेशन यशस्वी करण्याचा मानही त्यांनाच जातो. फर्टिलिटी क्षेत्रातल्या डॉक्टर संदीप माने यांच्या कार्याची दखल BBC वर्ल्ड न्यूजनेही घेतली. आई बाबांना जन्म देणारा प्रसूती तज्ज्ञ म्हणून लंडनमध्ये होणाऱ्या बेस्ट प्रोफेशन अवॉर्डसाठी त्यांना नामांकन मिळालं. डॉक्टर माने हे चांगले शिक्षक सुद्धा आहेत. आपल्या पेशंटला तसेच आपल्या सहकारी डॉक्टरांना ते प्रशिक्षण देण्यात अग्रेसर आहेत. प्रेक्षक हो, आपल्यालाही डॉक्टरांना काही प्रश्न विचारायचे असतील आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक काय आहेत ते पाहूया. 24908050 आणि 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी STD कोड आहे 022. या क्रमांकावर संपर्क साधून आपणही आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. जास्तीत जास्त फोन घेण्याचा आम्ही या कार्यक्रमामध्ये प्रयत्न करत असतो, म्हणूनच कृपया फोन करताना आपल्या TV संचाचा आवाज कमी ठेवावा. आपला प्रश्न हा आजच्या विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. तसेच कार्यक्रमाच्या अंती आम्ही आपल्याला दाखवणार आहोत आजच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी थेट संपर्क साधण्यासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट ॲड्रेस. तेव्हा आपला कागद आणि पेन तयार ठेवावा किंवा आपण मोबाईलच्या कॅमेराद्वारे सुद्धा त्याचा फोटो काढू शकतात. तर प्रेक्षको, आता वळूया आपल्या चर्चेकडे. डॉक्टर, आजचा आपला विषय आहे वंध्यत्व आणि त्यावरील सर्वात आधुनिक उपचार. तर सध्या वंध्यत्वाचं प्रमाण वाढतंय, तर त्याचं काय कारण आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? वंध्यत्वाचं प्रमाण खूपच वाढायला लागलेलं आहे. अगदी एक भयंकर रूप घेत आहे आणि काळजी अशी की कोणाला त्याचं काही म्हणजे पर्वा वाटत नाही. आणि त्याची कारणं अनेक आहेत. स्त्रियांची कारणं, पुरुषांची कारणं. स्त्रियांमध्ये वेळेवर लग्न न होणं, लग्नानंतर वेळेवर मुलांचं प्लॅनिंग नसणं, खाण्यापिण्याची वेळ काही नीट नसणं, वजन वाढल्याने हॉर्मोन्सचा प्रॉब्लेम, इन्फेक्शन्सचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि पुरुषांमध्ये शुक्रजंतूंचे प्रॉब्लेम्स येतात कारण स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, वजन वाढण्याचं जे प्रकार आहे. तर ह्या धावपळीच्या आयुष्यामध्ये हे सगळे प्रश्न खूप वाढायला लागलेले आहेत आणि त्याचे परिणाम खूप वाईट आहेत. बरोबर सर, हे सगळे कारण आपण वंध्यत्वाची सांगितली. आज आपण आधुनिक उपचारांबद्दल बोलणार आहोत, तर नक्की थोडक्यात आपल्याला सांगता येईल का हे आधुनिक उपचार कोणकोणते आहेत? आता एक चांगली गोष्ट अशी आहे की उपचार खूप आले आहेत. तर मी काही ही एक स्लाइडची मदत घेतो. बघा, कुठलेही उपचार करण्या अगोदर आपल्याला त्याचं कारण काय आहे हे शोधावं लागतं. आणि कारण म्हणजे कसं, पुरुषांच्या टेस्ट आहेत. बघा, आता इथे शुक्रजंतूंच्या टेस्ट आहेत जिथे शुक्रजंतू चांगले आहेत का बघतो आपण. स्त्रियांच्या टेस्ट आहेत जिथे की स्त्री बीज कशी आहेत, त्याला हॉर्मोनल टेस्ट आहेत. आणि सोनोग्राफी करून गर्भपिशवीचा तपास. आता ह्यातला जो कुठला प्रॉब्लेम असेल त्याप्रमाणे उपाय आहेत. आता हे उपाय खाली आहेत बघा. कधी आपण टॅबलेट्स देऊन नॅचरल रिलेशन सांगतो,
काही वेळेला IUI म्हणून एक प्रकार आहे आणि IVF टेस्ट ट्यूब बेबी असे हे वेगवेगळे ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट पद्धती आपण हल्ली वापरून पेशंट्सचे प्रश्न सोडवतो. आता लॅप्रोस्कोपी पण एक प्रकार आहे, एक छोटं ऑपरेशन आहे बघा. हे मध्ये दाखवले 2 फोटो. इथे लॅप्रोस्कोपी करून दुर्बीण करून पोटात बघतोय आणि हिस्टेरोस्कोपीने गर्भपिशवीच्या आतला तपास. तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण पेशंट्सचा प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करतो. डॉक्टर, तुम्ही IVF बद्दल आता बोललात, तर IVF म्हणजे नक्की काय आहे आणि IVF ची गरज आपल्याला नक्की केव्हा भासते? आता IVF ही ट्रीटमेंट पहिलं तर एवढं म्हणूया की ती अगदी शेवटची ट्रीटमेंट आहे. बरेचसे प्रश्न सल्ल्यानेच सुटतात, बरेचसे प्रश्न टॅबलेट्स, सोनोग्राफी, IUI अशा काही बेसिक ट्रीटमेंटने सुटतात. IVF ची वेळ आली की मात्र प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे. आता ही स्लाइड बघा. IVF मध्ये काय करतो आम्ही? बॉडीमधली सगळी जी क्रिया आहे ती आम्ही बॉडीच्या बाहेर घडवतो आहोत. त्या स्त्रीला इंजेक्शन असतात, ऑलमोस्ट महिन्याभराची इंजेक्शन आहेत आणि इंजेक्शन देऊन बॉडीमध्ये बघा, ही स्लाइड पहिला पार्ट 8 ते 10 स्त्रीबीज बनवली आहेत आणि मग ती बॉडीतनं बाहेर काढून घेण्याची ही दुसरा हा फोटो बघा. इथून ही स्त्रीबीज बॉडीच्या बाहेर काढण्यात आली आहेत आणि मग लॅबोरेटरीमध्ये ही स्त्रीबीज आणि शुक्राणू ह्यांना एकत्र आणून त्यांचे हे गर्भ बनवलेत आपण. सगळ्यात खालचा फोटो आहे जिथे हे एम्ब्रियो म्हणजे गर्भ. बरोबर. आता असे समजा 7-8 गर्भ आपण केले आहेत, तर त्यातले 2 किंवा 3 चांगले निवडून आपण इथे गर्भपिशवीत सोडत आहोत आणि तिथे एकाने रुजावं ह्या आशेने आपण ही 15 दिवस इथे वाट बघत असतो. तर ही प्रेग्नन्सी टेस्ट त्यावेळेला जर पॉझिटिव्ह आली तर ही IVF ट्रीटमेंट सक्सेसफुल समजली जाते. मात्र हे दरवेळेला होतच असं नाही, हेही प्रेक्षकांना कळणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ते आपण शेवटी निसर्गावर सोडून देतो, आपण पूर्ण प्रयत्न करतो. पण सर, असं दिसून येतं की काही वेळेला IVFच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या अपयशी ठरतात किंवा त्यामध्ये फेलियर येतं, तर त्याची कोणकोणती कारणं असू शकतात? मी आता जसं म्हटलं, जसं की ही ट्रीटमेंट येते, काही लोकांवर ही वेळ येते. अशी ट्रीटमेंट करायची वेळ आली तर घाबरायला नाही पाहिजे. फेलियर होऊ शकतं हे समजून घ्या, पण याचा अर्थ ही ट्रीटमेंट करणं चुकीचं नाही आहे. आता तुम्ही म्हणताय फेलियर होऊ शकतं, तर त्याची काय कारणं असतात बघा. स्त्रीबीज, शुक्रजंतू आणि गर्भपिशवी ह्या 3 पार्ट्सचं काम आहे प्रेग्नन्सी घडण्यामध्ये. आता निसर्गाच्या ह्या गोष्टी आहेत. आपण टेक्नॉलॉजी जरी वापरली, आपण आपलं नॉलेज, मेडिसिन्स ह्या सगळ्यांचा वापर जरी केला, तरी स्त्रीबीज, शुक्रजंतू आणि गर्भपिशवी ह्या 3 गोष्टींचं साथ आपल्याला नाही मिळाली तर ही ट्रीटमेंट फेल होऊ शकते. म्हणजे आता इथे बघा, हे ऑप्शन्स दिलेत मी. पहिला ऑप्शन आहे की जिथे स्त्रीबीज स्वतःचीच घेतोय आपण, शुक्रजंतू स्वतःचे वापरतोय आणि स्वतःमध्ये प्रेग्नन्सी. हे तर कोणालाही आवडेल, आम्हालाही तेच करून द्यायचं असतं. पण काही वेळेला स्त्रीबीज कमजोर असतात, मग त्यावेळेला आम्हाला बाहेरनं घ्यावी लागतात. डोनर स्त्रीबीज घेऊन काम करावं लागतं. शुक्रजंतू स्वतःचे ठेवतोय आणि हे गर्भ स्वतःमध्ये घेऊन प्रेग्नन्सी घडते. त्यामुळे स्त्रीबीजांचे प्रश्न असतील तर स्त्रीबीज बदलावी लागतात. शुक्रजंतू काही वेळेला अगदी नसतातच किंवा अगदी पुअर क्वालिटीचे असतात, त्यावेळेला सुद्धा ट्रीटमेंट फेल होऊ शकते. आणि शेवटचा पार्ट गर्भपिशवी, लाइनिंग खराब असेल, TB सारखा आजार झालेला असेल किंवा काही गाठी असतील, एंडोमेट्रियोसिस असेल, तर गर्भपिशवीच्या आजारांमुळे सुद्धा IVF ट्रीटमेंट फेल होऊ शकते. बरोबर. मग फेल झाल्यानंतर आपण ती पुन्हा करू शकतो, पण एका पेशंटमध्ये जर आपण किती वेळेला ती IVFची ट्रीटमेंट करू शकते, असं काही अंक आहे का किंवा आपण असं काही गृहीत धरतो का की एका पेशंटमध्ये आपण या ठराविक वेळेलाच पर्यंत IVF करू शकतो? IVF ट्रीटमेंट जर करायची वेळ आली तर आपल्याला पेशंट्सला सगळ्यात महत्त्वाचं काय तर त्यांना ती माहिती नीट देणं, काउन्सेलिंग करणं की IVFचा अर्थ काय, हे आपण का करतो आहोत, अंडरलाईंग प्रॉब्लेम काय आहे. आणि जर एकदा फेल झालं तर त्याची पण मनाची तयारी आधीच करावी की आपण यशस्वी झालो तर ते काय बोलायचं आहे, ऑफकोर्स आनंदाचं आहे. नाही यशस्वी झालंय तर दुसरी वेळ येते, काही वेळेला तिसरी वेळ सुद्धा येते. तुम्ही म्हणताय किती वेळा करावं लागतं हे जे, तर दुसऱ्या वेळेला करताना आपल्याला पहिल्या अनुभवाला घेऊन बरीच काही माहिती मिळालेली असते. स्त्रीबीज कशी आहेत, शुक्राणू कसे होते, गर्भांची क्वालिटी काय होती, आणि मग अशा वेळेला जर ती माहिती वापरून आपण दुसरा प्रयत्न करून सक्सेस रेट वाढवत असतो. काही वेळेला तरी फेल होतं आणि मग असं आमचा अनुभव असा सांगतो की 3 प्रयत्नांमध्ये मेजॉरिटी केसेसमध्ये यश मिळतं.
आता 3ही अपयशी झाले. मग पुढे काय, चौथा करायचा की नाही, 5वा करायचा की नाही. प्लीज लक्षात घ्या, काही लोकांवर ही वेळ येते. 5, 6, 8, 10, 15 IVF पण लोकांना करावं लागलेलं आहे. आणि मग तुमचा जो प्रश्न आहे की किती वेळा करता येतं, तर इथे असं काही मर्यादा नाही आहे. इथे मानसिक दृष्टीने लोक खचतात, शारीरिक दृष्टीने ते कंटाळतात आणि ऑफकोर्स आर्थिक प्रश्न येतात. मग अशा वेळेला आपल्याला कुठेतरी जाऊन ते थांबावं लागतं किंवा तो मार्ग बदलून काही पर्यायी मार्गांनी त्यांना मदत करावी लागते. बरोबर. डॉक्टर, आपल्याला कार्यक्रमामध्ये पहिला फोन आला आहे बाजीराव यांचा बीडवरून. आपण तो फोन घेऊया. नमस्कार बाजीराव, आपला प्रश्न विचारा. हॅलो. मॅडम. हा, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, पुरुष वंधत्व जे आहे ते कोणत्या कारणामुळे येऊ शकतं? हॅलो, पुन्हा विचारा आपला प्रश्न. पुरुष वंधत्व जे आहे ते कोणत्या कारणामुळे येऊ शकतं? बरोबर, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला आहे बाजीरावजी. हा प्रश्न आपण नक्कीच घेणार आहोत. पुढच्या प्रश्नांमध्ये आपण तो कव्हर करणार आहोत. तर तुम्ही कार्यक्रम नक्की पाहत राहा. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळणार आहे. सर, आपण IVFच्या आपण पुढे पुरुष वंध्यत्वाची कारणं आहेत ती त्यांनी विचारली, ती आपण पुढे घेणारच आहोत. तर आता आपण IVFच्या फेलियर म्हणजे पुढे आपण म्हणजे आपण म्हणालो की किती वेळेला करू शकतो, तर नक्कीच आपण याचं उत्तर दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण आता आधी स्त्री वंध्यत्वाची जी कारणं आहेत ती जाणून घेऊया. तर ती कोणकोणती आहेत? व्यंधत्व जेव्हा होतंय त्या जोडप्याला पहिला प्रश्न काय पडतोय की हे का होत नसेल प्रेग्नन्सी. आणि जेव्हा डॉक्टरांकडे जातात तेव्हा डॉक्टरांचं काम असं आहे की स्त्रीच्या टेस्ट करायच्या, पुरुषांच्या टेस्ट करायच्या आणि एकाला गृहीत धरून काम नाही करायचंय. जरी स्त्रीमध्ये वय वाढलं असेल याचा अर्थ की स्त्रीचाच प्रॉब्लेम आहे आणि म्हणून पुरुषाच्या टेस्ट करायच्या नाही, हे चुकतं बघा. तर आता समजा स्त्रियांच्या कारणांकडे आपण वळतो आहोत, तर ही स्लाइड आता आपण जरा मदत घेऊया. बघा इथे की ही पोटातला खालचा भाग हा असा आहे, गर्भपिशवी, गर्भनलिका, खाली ही ओव्हरी आहे, अंडकोश, आणि ह्या 3 रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात बघा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्री बीज. आता वय जर वाढलेलं आहे समजा, किंवा काही लोकांमध्ये नॅचरली सुद्धा कमी वयामध्ये स्त्री बीजांची कमजोरी येते, तर स्त्री बीज कमजोर जर असतील, गर्भनलिका समजा काही कारणाने बंद झाल्या असतील. गर्भनलिका बंद होण्याचं कारण म्हणजे काय, तर इन्फेक्शनमुळे गर्भनलिका बंद होऊ शकते, किंवा एक्टॉपिक प्रेग्नन्सी होते. आणि गर्भपिशवी, मगाशी म्हटल्याप्रमाणे गर्भपिशवीची लाइनिंग खराब असणं, किंवा गर्भपिशवीमध्ये गाठी असणं, किंवा काही वेळेला तर गर्भपिशवी काढावी पण लागलेली असते. अशा स्त्रियांच्या ह्या कारणांमुळे व्यंधत्व होऊ शकतं. बरोबर. सर, आपण ओव्हरीज बद्दल आता बघितलं की तिथेही ती वंध्यत्वाची कारणं असू शकतात. तर काही वेळेला पॉलिसिस्टिक ओव्हरी ही कंडिशन येते, तर त्यामध्ये गर्भधारणेसाठी बाधा होत असेल तर आपण त्यासाठी काय उपाय करू शकतो? हल्ली मगाशी म्हटल्याप्रमाणे खाण्यापिण्याच्या सवयी खूप बिघडलेल्या आहेत. स्त्रियांची वजन वाढण्याची प्रक्रिया खूप व्हायला लागलेली आहे आणि काळजी वाटते, कारण ह्याची कोणी दखल घेत नाही आहे. आणि जंक फूड खाणं आणि अनहेल्दी खाण्यावरतून वजनाचे हॉर्मोन्सवरती परिणाम येतात, आणि हॉर्मोन्स बिघडल्यामुळे स्त्री बीज वेळेवर तयार होत नाहीत. ह्या कंडिशनला पॉलिसिस्टिक ओव्हरी असं समजलं जातं. आता ब्लड टेस्ट करतो काही वेळेला आम्ही, सोनोग्राफीमध्ये हे कळू शकतं, किंवा वजन वाढलंय, पाळी इरेग्युलर आहे, ऑइली स्किन आहे, खूप ॲक्ने म्हणतो आपण ज्याला, हेअर लॉस, असे काही साईड इफेक्ट्स, ह्या सगळ्याला पॉलिसिस्टिक ओव्हरी असं समजलं जातं. बरोबर. सर, आपल्याला अजून एक फोन आला आहे राजाराम यांचा वापीवरून. हॅलो. नमस्कार राजारामजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो डॉक्टर, दोघांना पण नमस्कार. तुम्हाला नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हा, बोला, आपला आवाज येतो आहे. आपला प्रश्न विचारा राजारामजी. हा, तुम्हाला दोघांना पण नमस्कार. नमस्कार, बोला. हा, माझी मुलगी 8वीला असताना मासिक पाळी आलेली. आता ती 11वीला आहे, तर 3-4 वर्ष ती पाळी निघून गेले. पाळी नाही येत आहे आता त्यांना? हा, 3 वर्ष झाली आता मॅडम. बरं, ठीक आहे. आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला आहे. प्रेक्षक, प्रत्येक कार्यक्रमात आम्ही आपल्याला मानसिक तणाव हे एक मूळ कारण म्हणजे प्रत्येक आजाराचं कारण म्हणून सांगत असतो. खरंच मानसिक तणावामुळे आरोग्यावर फार हानी होते.
आनंदी व आरोग्य संपन्न राहण्यासाठी प्रथम या तणावाचा निचरा होणं महत्त्वाचं आहे. त्याचं पहिलं पाऊल म्हणजे प्रथम स्वतःशी संवाद साधा. आपल्या तणावाचं कारण काय आहे, आपल्याला कशाची भीती वाटत आहे किंवा कशाचा त्रास होत आहे हे जरी आपण जाणून घेतलं तरी बरेच प्रश्न सुटू शकतात. अन्यथा आपण आपल्या आप्तेष्ट किंवा डॉक्टरांची मदत नक्की घ्या व या तणावाचा निचरा करा. आपण आपल्या चर्चेकडे वळूया. डॉक्टर, आपल्याला एक फोन आला होता तर राजाराम यांचा. तर त्यांनी त्यांच्या मुलीला 8वीमध्ये पाळी आली आणि आता ती 11वीमध्ये आहे, पण तिला पाळी येणं बंद झालं आहे. विषयाला थोडासा वेगळा हा प्रश्न असा आला आहे, पण तरी त्यांना आपण काय सांगू शकाल? विषय वेगळा जरी असला तरी आपल्या विषयाला तो लागूनच आहे. कारण पाळी जर 13व्या वर्षी 14व्या वर्षी सुरू झाली आहे आणि मग जी जर 16व्या वर्षापर्यंत थांबते आहे, तर काही वेळेला आपण थोडं थांबून बघतो की काय इम्प्रूव्हमेंट होते आहे का. आता डिटेल्स तर आपल्या समोर नाही आहेत की ही पूर्णपणे बंद झाली आहे का, मध्ये काही वेळेला येऊन मग बंद झाली आहे. पण महत्वाचं काय तर असं जनरली होत नसतं. आपण थोडा वाट बघितली, ह्या 6-8 महिन्यात वर्षभरात जर पाळी परत सुरू झाली तर वेल अँड गुड. नाही जर तर आहे काळजीचा भाग. डॉक्टरांकडे जाऊन काही ब्लड टेस्ट करणं म्हणा, एखादी सोनोग्राफी करून घेणं. काही वेळेला टीबीच्या आजाराने सुद्धा गर्भपिशवीला इजा कधी होऊ शकत असते. साध्याशा हॉर्मोनच्या गोळ्या देऊन पाळी येते का असे काही प्रयोग करू शकतो आपण. आणि मग अगदीच काही वेळेला पुढचे तपास आणि पुढची ट्रीटमेंट करण्याची वेळ येऊ शकते. तर हे मला वाटतं थोडं थांबून सल्ला घेणं गरजेचं आहे. बरोबरच. वेळीच त्यांनी जर आता उपचार घेतले तर पुढे होणारा त्रासही टळू शकतो. नक्कीच. डॉक्टर, आपण पीसीओडी पॉलिसिस्टिक ओव्हरीज बद्दल बोलत होतो, तर आपण त्याची कारणं एक आपल्याला सांगितली, तर यावर उपाय काय असू शकतात? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही कंडिशन खूप कॉमन झाली आहे. खूप स्त्रियांमध्ये हा प्रश्न येतो आहे. वजन वाढतंय, पाळी वेळेवर नसते, हॉर्मोन्स इम्बॅलन्समध्ये असतात आणि पुढे जाऊन व्यंधत्वाचा परिणाम होतो. आता बऱ्याच जणांचा समज आहे, सर काहीतरी गोळ्या द्या, ऑपरेशन करा, पण ह्याला एक क्युअर करून टाका, एकदाचा हा आजार आमचा संपवून टाका. तर मी प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की असा क्युअर नाही आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरी कंडिशन ही एक जेनेटिक कंडिशन असते. काही लोकांमध्ये हे होण्याची शक्यता वाढलेली असते आणि अशा वेळेला त्यांनी हे समजून घेणं आहे की ह्या गोष्टीचा काही मेजर प्रॉब्लेम नाही आहे, पण व्यंधत्व आल्या कारणाने त्याला गोळ्या देऊन स्त्रीबीज वेळेवर बनवून आपलं प्रेग्नन्सी घडवली की पहिला तर मेजर प्रश्न तिथे सुटला. काही वेळेला आम्ही हॉर्मोन्सच्या टॅबलेट्स देऊन पाळी रेग्युलर आणण्यादृष्टीने गोळ्या देतो. वजन कमी करणं हा सगळ्यात मोठा महत्वाचा भाग. आणि जसं जसं वजन कमी होईल तसं तसं पाळी बऱ्याच जणांमध्ये रेग्युलर यायला लागते आणि हे हॉर्मोन्स इम्प्रूव्हमेंट झाल्याने हे होत असतं. सो प्लीज हे ज्यांची कोणी वजन हाईटला घेऊन जास्त आहेत त्यांनी त्यावरती नक्कीच आपले प्रयत्न करावे. आणि शेवटचा भाग आहे जो लॅप्रोस्कोपी आहे. दुर्बिणीच्या तपासाने आम्ही करून ते सिस्ट्स जे ओव्हरीमध्ये झालेले असतात ते सिस्ट्स पंक्चर करून पॉलिसिस्टिकला इम्प्रूव्ह करून व्यंधत्व त्यांचं निवारण करण्याचा प्रयत्न करतो. ओके सर, मगाशी आपण म्हणालात की एग डोनेशन किंवा डोनर एग्स बद्दल आपण बोललो. एग्स म्हणजे स्त्रीबीज. तर त्याचं नक्की म्हणजे एग डोनेशन मध्ये नक्की काय केलं जातं? आपण स्त्रियांच्या व्यंधत्वाच्या कारणांचं बोलतो आहोत. पहिलं कारण आपण जे घेतलं पॉलिसिस्टिक ओव्हरी, हॉर्मोनचा इम्बॅलन्स. त्यामध्ये स्त्रीबीज असतात पण ती वेळेवर तयार होत नसतात. आता तुम्ही जे मला म्हणताय एग डोनेशन म्हणजे काय की वयाच्या 25च्या वयाला म्हणा किंवा 30च्या वयाला स्त्रीबीज काही कारणाने संपतात. आता एक सिंपलची गोष्ट इथे सांगतो. प्रत्येक स्त्री जन्म घेताना स्त्रीबीजांची संख्या फिक्स्ड असते आणि जसं जसं वय वाढत असतं ही स्त्रीबीज वापरली जातात. आता निसर्गाचा नियम आहे 35-40 ओलांडल्यानंतर स्त्रीबीजांची कमजोरी येणं हे सगळ्यांमध्येच होणार आहे. पण काही वेळेला हे 20, 25, 30च्या वयाला जेव्हा येतं त्यावेळेला व्यंधत्व होतं कारण स्त्रीबीजांशिवाय प्रेग्नन्सी घडू शकत नाही. मग ह्याला उपाय नसतो. हे प्रेक्षकांनी समजणं खूप गरजेचं आहे की ज्या वेळेला स्त्रीबीज कमजोर होतात किंवा बॉडीतली कमी होतात त्याला गोळ्या, औषधं, ऑपरेशन्स करून आपण नव्याने स्त्रीबीज देऊ शकत नाही. मग अशा वेळेला एक कठीण विषय त्यांच्यासमोर येतो की आपल्या कमजोर स्त्रीबीजांना घेऊनच प्रयत्न करत राहावा का कोणा दुसऱ्याची स्त्रीबीज घेऊन आपला प्रश्न सोडवायचा ना. हा सेन्सिटिव्ह मॅटर आहे. ह्याला खूप केअरफुली हँडल करावं लागतं आणि मनाच्या तयारीने हे विषय जर हँडल केले गेले तर बरेच जण
हा पर्याय घेऊन आपल्या फॅमिलीज पूर्ण करतात. आपल्याकडे बाहेर देशातनं लोक येतात. भारतीय स्त्रियांची स्त्रीबीजं घेऊन जॅपनीज, नायजेरियन, अमेरिकन लोक त्यांच्या प्रेग्नन्सीज करून ते बेबीज त्यांच्या देशात घेऊन जातात. तर हा विषय असा अत्यंत संवेदनशील असा विषय आहे, पण शेवटी आपल्याला निसर्गापुढे एक पर्याय तो दिलेला आहे एग डोनेशनचा. डॉक्टर, आपल्याला अजून एक फोन आला आहे अनिता यांचा बीडवरून. नमस्कार अनिताजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. माझी मुलगी आहे. हा, तिचं 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे. मध्ये प्रेग्नन्सी होती आणि 6.5 महिन्यानंतर अचानक बाकीच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल होत्या, सोनोग्राफी नॉर्मल होती आणि बेबी गेलं. त्यानंतर आम्हाला टॉर्च करायला सांगितलं. आम्ही टॉर्च केल्यानंतर त्याच्यामध्ये सायटोमेगाली 204 व्हॅल्यूज काहीतरी दाखवल्या होत्या, IgG. तर त्या संबंधी मला विचारायचं होतं की जर सायटोमेगाली जर 204 व्हॅल्यू आलेली आहे तर त्याच्या संबंधी काय पुढे करता येईल? वय किती आहे त्यांचं? आपल्या मुलीचं वय किती आहे? तिचं वय 24 वर्ष आहे. बरं. आणि त्यासाठी डॉक्टरांनी टॅबलेट्स दिल्या होत्या काहीतरी, मी नाव नाही सांगू शकणार होता. आणि त्या टॅबलेट्स घेतल्यानंतर परत दुसऱ्यांदा टॉर्च केली तर 204 व्हॅल्यूज परत आल्या. तर मग आता काय करायला पाहिजे यासंबंधी? आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला आहे. डॉक्टर, त्यांच्या मुलीचं वय 24 वर्ष आहे, 2 वर्ष झाली आहेत लग्नाला आणि त्यांना एक 6.5 वर्षानंतर जेव्हा प्रेग्नन्सी झाली तेव्हा टॉर्चमध्ये त्यांचं सायटोमेगाली जे आहे ते 204 त्यांचं काउंट आलंय. तर यांच्यासाठी म्हणजे 6.5 महिन्यानंतर ते बेबी जे आहे ते, तर आपण त्यांना काय सांगू शकतो? प्रेग्नन्सी 6.5 महिन्याची असताना बाळ हार्टबीट्स बंद होणं आणि बेबीचं डेथ होणं पोटामध्ये ही फार दुर्दैवी गोष्ट असते. आता असं झाल्यानंतर आपण सावध होतो, परत तर होणार नाही ना, ह्याला काय कारण असतील, बऱ्याच टेस्ट करतो आपण. प्लीज लक्षात घ्या, खूप जरी काही टेस्ट केल्या तर दरवेळेला ते कारण मिळतंच असं नाही. आता तुम्ही एक कारण उल्लेख केला, टॉर्च टेस्ट, म्हणजे त्या व्हायरल इन्फेक्शन्स काहीमुळे असं होऊ शकतं. सायटोमेगालो, IgG वगैरे, आता तुम्ही तेवढी माहिती दिली. ज्यात IgG म्हणजे काय की पूर्वी त्यांना ही इन्फेक्शन कधी झालेली आहे आणि त्यांच्या बॉडीमध्ये आता इम्युनिटी तयार झालेली आहे. त्यामुळे त्या IgG व्हॅल्यूला घेऊन खूप काळजी नका करू तुम्ही. पण आय एम शुअर काही वेळेला दुसरं काही कारण असतं, बाळामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी होती असेल किंवा ह्या गोष्टी म्हटलं जसं ना की सगळ्याच काही आपल्याला ठरवता येत नसतात. मग अशा वेळेला पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये जाताना सगळी काळजी घ्यावी, सगळ्या टेस्ट कराव्या. पण त्या प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळेला सगळं छानच होत असतं बघा, पण ते वेळोवेळी तपासण्या होणं, ब्लड टेस्ट होणं, सोनोग्राफ्या होणं, काही वेळेला जेनेटिक प्रॉब्लेम्स असतात, ह्या एका तज्ज्ञाचा सल्ला घेऊन पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये जाणं. पण काळजी करू नका, बऱ्याच वेळेला सगळं नीट होतं आणि असे प्रॉब्लेम्स सारखेच होतात असं नाही. बरोबर. जर आपण आपल्या चर्चेमध्ये एग डोनेशन बद्दल बोललो, आता फॅलोपियन ट्यूब्स बंद असणं हे पण एक वंध्यत्वाचं कारण आहे. तर फॅलोपियन ट्यूब्स बंद असण्याची कोणती कारणं असू शकतात? हो ना, परत स्त्रियांचाच विषय घेतोय आपण की स्त्रीबीजांबद्दल बोललो आपण. दुसरा प्रश्न आहे फॅलोपियन ट्यूब्स, गर्भनलिका. प्रेग्नन्सी जी घडते ती गर्भनलिकेमध्ये घडते. एका बाजूने स्त्रीबीज येत आहेत, दुसऱ्या बाजूने शुक्राणू येत आहेत आणि गर्भनलिकेमध्ये ते एकत्र येऊन त्यांचं फर्टिलायझेशन जे होतंय आणि तिथून मग ती प्रेग्नन्सी परत गर्भपिशवीत येऊन रुजत असते. आता गर्भनलिका जर बंद झाली आहे तर ही क्रिया होऊ शकत नाही. स्त्रीबीज तिथे पोहोचू शकत नाही किंवा शुक्राणू पोहोचू शकत नाही आणि ते एकत्र येऊ शकत नाही. आता बंद जेव्हा होतात तेव्हा इन्फेक्शन्स कारणीभूत असतात. जनरली ट्युबरक्युलोसिस आपल्या देशामध्ये खूप जास्त आहे. ट्युबरक्युलोसिसमुळे ट्यूब्सचं डॅमेज होतं. बॅक्टेरिया इन्फेक्शन्स आहेत, क्लॅमिडिया सारख्या इन्फेक्शन्स आहेत, ज्याला मी पेल्विक इन्फेक्शन्स म्हणतो. ह्या गोष्टी तुमच्या कदाचित लक्षातही येणार नाही. तुम्ही म्हणाल मला टीबीचा आजार नाही झाला तरी कसं काय. काही वेळेला तुमच्या न कळत पोटात थोडंसं कधीतरी दुखतंय, थोडंसं डिस्चार्ज येतो आहे, बरं वाटत नाही 2 दिवस, आणि तेवढ्याने सुद्धा काही वेळेला हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे गर्भनलिकेचं बंद होणं हे इन्फेक्शन्स रिलेटेड आहे. पण काही वेळेला असं होतं की फक्त एक गर्भनलिका म्हणजे एक फॅलोपियन ट्यूब हा बंद आहे किंवा ब्लॉक आहे, तर अशा वेळेला गर्भधारणा होऊ शकते का?
आता गर्भनलिकेचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात बघा. अगदी खूप डॅमेज झालंय, खूप खराब ट्युबरक्युलोसिस झालाय, तर दोनही ट्यूब्स बंद होतात, डॅमेज्ड होतात, त्यांच्यामध्ये पाणी साचतं, त्याला आम्ही हायड्रोसाल्पिंग्स असं काही म्हणतो. पण सगळ्यांमध्येच काही ह्या सिरियस नेचरचं काम होत नाही. काही वेळेला काय होतं ना, एक गर्भनलिका थोडीशी डॅमेज्ड असते आणि त्यावेळेला प्रेग्नन्सी तिथे अडकते, प्रेग्नन्सी घडते, शुक्रजंतू तिथपर्यंत पोहोचू शकतात, पण तो गर्भ परत गर्भपिशवीत येत नाही. मग ट्यूबमध्ये जर ही प्रेग्नन्सी अडकली तर त्याला एक्टॉपिक प्रेग्नन्सी असं म्हटलं जातं. आता तिथं ती काही वाढू शकत नाही 9 महिने, मग ही एक सिरियस कंडिशन होते आणि मग आम्हाला ही ट्यूब काढावी लागते. आणि मग त्या पेशंट्सला हा प्रश्न पडतो, सर तुम्ही एक ट्यूब काढून टाकली त्या प्रेग्नन्सीमुळे, आता दुसऱ्या ट्यूबच्यामुळे प्रेग्नन्सी होणार की नाही? तर बऱ्याच वेळेला दुसरी ट्यूब जर नॉर्मल असेल तर प्रेग्नन्सी घडू शकते. बरोबर, म्हणजे त्यावेळेला ते चान्सेस आहे. डॉक्टर, आपल्याला अजून एक फोन आला आहे दीपक देशमुख यांचा औरंगाबादवरून. नमस्कार दीपकजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. एक विचारत होतो, माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली आता. बरं. आणि आमचं कोणतंही प्लॅनिंग नसताना 2 वेळेस 2 महिन्याची प्रेग्नन्सी खाली झालेली आहे. बरं. आणि एक वेळेस डॉक्टरने रुटीन पण केलं. मग काय करावं त्याला? बरं दीपकजी, आपल्याला काही प्रश्न विचारायचे? मला एवढंच विचारायचं दीपक, तुमच्या मिसेसचं वय किती आहे? हॅलो. तर डॉक्टर, त्यांच्या लग्नाला 2 वर्ष झाले आणि 2 मिसकॅरेज झाले असं त्यांचं म्हणणं आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? दीपकजी, प्रेग्नन्सी 2दा जाणं म्हणजे खूप त्रासदायक गोष्ट आहे. मानसिक दृष्टीने तुमच्या मिसेसला ह्याचा खूप त्रास झालेला असणार आहे आणि आय एम शुअर पुढची प्रेग्नन्सी करताना तुम्हाला खूपच आता काळजी आलेली आहे. असं असताना एक लक्षात घ्या प्लीज, की असं खूप वेळेला होत असतं. मिसकॅरेज होणं, असा गर्भपात होणं हे खूप कॉमन आहे आणि 1दा-2दा झालं तर खरंच असं काही खूप प्रॉब्लेमच आहे असा अर्थ नाही होत. 3ऱ्या वेळेला बऱ्याच वेळेला सगळं नॉर्मल होऊन प्रेग्नन्सी छान पण होऊ शकते. पण जर आपल्याला काळजी आहे तर आम्ही काही टेस्ट करू शकतो. बघा, कारणं काय असू शकतात? जीन्समध्ये काही बिघाड जर असेल, त्या 2 प्रेग्नन्सीजमध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी जर असेल, तर निसर्गाला ते आपल्या आधी कळलेलं असतं. बघा, तुम्हाला ऑफकोर्स वाईट वाटतं आहे, तुम्हाला दुःख आहे की 2-2दा असं झालंय, पण जर ती प्रेग्नन्सी नॉर्मलच होती असेल तर निसर्गाला ते ओळखता येतं आणि ती प्रेग्नन्सीचं ते रिजेक्शन म्हणतो आम्ही ज्याला. एक तर ते झालं. दुसरं, हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स. मे बी तुमच्या मिसेसचं जर वजन समजा जास्त आहे, मगाशी आपण पॉलिसिस्टिक ओव्हरी कंडिशन विषय घेतला, त्यामध्ये सुद्धा मिसकॅरेजेस होतात. काही वेळेला गर्भपिशवीचे प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे एखादा पडदा असतो किंवा काही गाठी असतील, तर ह्या सगळ्या अशा टेस्ट जर केल्या आपण तर 90% केसेसमध्ये कारणच नाही सापडणार. 5-10% एखादं कारण जर सापडलं तर ते आपण सगळं निवारण करून मग पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये जाणं महत्वाचं असतं. बरोबर, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना नक्कीच मिळालं असेल. डॉक्टर, आपण एक गर्भनलिका बंद असेल तर त्याच्याबद्दल आपण बोलत होतो, तर पुढे जाऊन काही वेळेला म्हणजे तुम्ही आत्ताच सांगितलं की फर्टिलायझेशन हे फॅलोपियन ट्यूब्समध्ये होत असतं, म्हणजे एवढं महत्त्व त्या फॅलोपियन ट्यूब्स किंवा गर्भनलिकेला आहे. परंतु काही वेळेला गर्भनलिका काढण्याचा सल्ला दिला जातो, तर असं का सांगितलं जातं? गर्भनलिका काढणं हे काही कॉमन नाही आहे, पण काही वेळेला हे गरजेचं होतं. आता प्रेक्षकांना हे समजणं खूप गरजेचं आहे बघा, की गर्भनलिका जर डॅमेज्ड आहे, TB सारख्या आजाराने ती बंद झाली आहे आणि एवढंच नाही, त्याच्यामध्ये जर पाणी साचलेलं आहे, तर असं इन्फेक्शनचं पाणी जे आहे ते तुमची पुढची ट्रीटमेंट खराब करणार आहे. म्हणजे प्रेग्नन्सी होण्यामध्ये उपयोग तर काहीच नाही, पण जर समजा टेस्ट ट्यूब बेबी केलंय, गर्भपिशवीत सोडले आहेत तुम्ही, तर ते पाणी आपली प्रेग्नन्सी होऊ देणार नाही. मग अशा वेळेला आपल्याला थोडंसं धाडस करावं लागतं, समजून घ्यावं लागतं की ही ट्यूब जी आपल्याला वाचवायला आवडेल, ही ट्यूब आपल्या कामाची नाही, आपल्याला उलटा परिणाम करणार आहे, म्हणून ती काढावी लागते. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी हे सांगतो की ट्यूब्सचा रोल प्रेग्नन्सी घडवण्याव्यतिरिक्त काही नाहीये. मग समजा ती इन्फेक्शननी भरली आहे तर ती काढणंच चांगलं राहतं, नाहीतर हे जर गोष्टी समजल्या नाही तर खूप गैरसमज होतात, पुढे जाऊन त्याचा त्रास पण होऊ शकतो. डॉक्टर, आपल्याला अजून एक फोन आला आहे संतोष यांचा कोल्हापूरवरून. नमस्कार संतोषजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे की आम्ही लेप्रोस्कोपीची ट्रीटमेंट घेतलेली आहे. लेप्रोस्कोपीची ट्रीटमेंट घेतलेली आहे. बरोबर, प्रश्न विचारा. ते म्हणजे कंबरदुखीचा त्रास वाढलाय तेव्हापासून.
आणि आता IUIचा सल्ला दिलाय डॉक्टरांनी, तर त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का असं सरांना विचारायचं. बरं, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला आहे. डॉक्टर, IUI त्यांना सांगितलं तर त्याचे काही साईड इफेक्ट आहे का हे त्यांना एक जाणून घ्यायचं आहे. संतोष, असं आहे बघा, सुरुवातीचे प्रयत्न असतात. अंधत्व जेव्हा डायग्नोज होतं आहे, वेळ जेव्हा लागतो आहे, आपण टेस्ट करायच्या मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, मग आपण टॅबलेट्स देतो, नॅचरल रिलेशन्सचं टायमिंग समजवतो, अशा प्रकारचे 4-6 महिने करतोय. त्यातून जर प्रेग्नन्सी नाही घडली तर IUI म्हणजे निसर्गाला जुळवून आणून देणं म्हणजे काय, टॅबलेट्स देतोय, सोनोग्राफ्या करून आपण स्त्रीबीज वाढताना बघतो आहोत, इंजेक्शन देऊन ते स्त्रीबीज रिलीज करण्याचं टायमिंग फिक्स करून त्यावेळेला चांगले शुक्रजंतू गर्भपिशवीत नेऊन सोडवून स्त्रीबीज आणि शुक्राणू एका ठिकाणी एका वेळेला यावे, हा प्रयत्न म्हणजे IUI. आता तुमच्या लक्षात येईल, ही फार सिंपल ट्रीटमेंट आहे, ह्यात काही खूप कॉम्प्लिकेटेड घाबरण्यासारखं नाही आहे. तर आपण कधी हे आधी करतो. हे 3 प्रयत्न 4 प्रयत्न फेल झाले, मग आम्हाला वाटतंय बापरे हे काय चालू आहे, 2 वर्ष झाली, 2.5 वर्ष झाली, मग आम्ही लॅप्रोस्कोपी करतो आणि ट्यूब्स कशा आहेत आणि गर्भपिशवी कशी आहे ह्याचा अभ्यास करून परत काही 3-4 IUIचे प्रयत्न करतो. आता संतोष, तुम्ही म्हणालात लॅप्रोस्कोपी झाल्यानंतर पाठदुखीचा प्रश्न वाढला. प्लीज लक्षात घ्या, त्याचा आणि पाठदुखीचा खरंच काही डायरेक्ट संबंध नाही आहे. बऱ्याच वेळेला लोकांना गैरसमज होतो. ऑपरेशनच्या वेळानंतर काही गोष्टी घडायला लागल्या की त्यांना ते त्याच्याशीच रिलेटेड वाटतं. असं नसावं, ते त्याचं काही वेगळं कारण असेल संतोष. आणि IUI जो सल्ला दिला गेला आहे तर लॅप्रोस्कोपी नंतरच्या 4-6 महिन्यामध्ये प्रेग्नन्सी घडण्याची शक्यता जास्त असते. तर नक्कीच तुम्ही हा सल्ला फॉलो करा आणि ह्या 4-6 महिन्यात ही प्रेग्नन्सी घडण्याचे चान्सेस वाढलेले असतात. बरोबर. डॉक्टर, आतापर्यंतच्या कार्यक्रमात आपण स्त्री वंध्यत्वाची कारणं जाणून घेतली. आता आपण जरा पुरुष वंध्यत्वाकडे वळूया. म्हणजे बाजीराव यांचा पण आपल्याला तसा प्रश्न आलेला होता. तर पुरुष वंध्यत्वाची कारणं कोणती किंवा शुक्र कमजोरी आपण म्हणतो, तर त्याची कारणं कोणकोणती आणि त्यावर उपाय काय आहेत याबद्दल आपण काय? होय, आता बघा, असं आपण स्त्रियांचे हे 4 गोष्टी बोललो आहोत. आता पुरुषांचे प्रॉब्लेम्स पण खूप प्रमाणात वाढलेले आहेत. म्हणजे शॉकिंग आहे हे की शुक्रजंतूंची संख्या, त्यांची मोटिलिटी, मॉर्फॉलॉजी, ह्या काही ज्या गोष्टी आम्ही बघतो. इथे मी एक स्लाइडची मदत घेतो बघा. हे आता ह्याच्यात तुम्हाला दिसेल ह्या स्लाइडमध्ये की हा एक शुक्रजंतू दाखवला आपण आणि त्याची काउंट, मोटिलिटी आणि मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, किती नॉर्मल प्रमाणात आहेत, हे 3 गोष्टी आम्ही बघून शुक्रजंतूंची क्वालिटी ठरवली जाते. आता शुक्रजंतूंची संख्या कमी होणं, मोटिलिटी कमी होणं बऱ्याच वेळेला स्मोकिंग, अल्कोहोल अशा काही सवयी असतात त्याच्यामुळे होतं. ताणतणाव, स्ट्रेस, मगाशी तुम्ही जे म्हणालात, वजन वाढणं, वेळेवर खाणं पिणं नसणं, ह्या सगळ्यांचे मानसिक त्रास घेऊन शुक्रजंतूंची पण हेल्थ अफेक्ट होते. काही लोकांमध्ये लहानपणी काही मार लागलेला असतो, TB सारखा आजार झालेला असतो, मम्प्स म्हणून एक इन्फेक्शन आहे, ही झाली जर असेल तर टेस्टीजच्या भागाला इजा झालेली असते. मग अशा वेळेला शुक्रजंतूंची क्वालिटी खालावते आणि मग त्याला आपल्याला पुढचे उपाय करावे लागतात. बरोबर. आपण मगाशी एग डोनेशन बद्दल म्हटलं, तर आता स्पर्म डोनेशन नक्की काय किंवा त्यासाठी आपण म्हणजे काय केलं जातं त्यामध्ये? आता शुक्रजंतूंचे प्रॉब्लेम्स म्हणजे 2 प्रकार असतात बघा. एक काय तर की शून्य काउंट, म्हणजे शुक्रजंतूच नाही, म्हणजे ही गंभीर गोष्ट असते. आता जर शुक्रजंतूच नसले तर प्रेग्नन्सी होऊ शकत नाही. मग अशा वेळेला आम्ही काय करतो, त्यांच्या हॉर्मोनच्या टेस्ट करतो. हॉर्मोनच्या टेस्ट नॉर्मल आल्या तर याचा अर्थ शुक्रजंतू बॉडीमध्ये बनतायत आणि मग आम्ही ते निडल टाकून बॉडीतनं काढून घेतो आणि टेस्ट ट्यूब बेबीच्या मदतीने प्रेग्नन्सी घडवतो. हॉर्मोन्स ॲबनॉर्मल आले तर याचा अर्थ बॉडीमध्ये शुक्रजंतू बनतच नाही आहेत. मग अशा वेळेला आपल्याला काही मार्ग राहत नाही, पण मग ते बाहेरून घेणं, डोनर शुक्रजंतू घेणं, हा प्रकार करून प्रेग्नन्सी करावी लागते. आता काही वेळेला गोळ्या पण आहेत, गोळ्या देतो आपण. 3-3 महिन्यांचा गोळ्यांचा कोर्स आहे. ह्या गोळ्या देऊन शुक्रजंतूंची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याचे पण प्रयत्न आपण करतो. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हे परत एकदा म्हणेन मी इथे की प्लीज समजून घ्या, ह्या गोळ्यांनी सगळे प्रश्न सुटतात असं नसतं. नुकसान काही नाही आहे म्हणून आपण ह्या गोळ्यांचा मदत घेऊन मॅक्सिमम फायदा घ्यायला बघत असतो. डॉक्टर, सध्या मीडिया, सेलिब्रिटी या माध्यमातून आपल्याला सरोगसी हे वर्ड जनतेला कळालं आहे, तर आपण याबद्दल काय सांगाल की सरोगसी म्हणजे नक्की काय आहे?
सरोगसीवरती खूप मीडिया अटेन्शन आहे, जसं तुम्ही म्हणताय. सेलिब्रिटी शाहरुख खान, आमिर खान सारख्यांनी जेव्हा सरोगसी केली त्याला एक लाईमलाईट मिळालं. पण हे लक्षात घ्या प्लीज की सरोगसी खूप वर्षांपासून सामान्य माणसं सुद्धा करत आलेले आहेत, पण त्याला आज अटेन्शन जास्त मिळालंय. मात्र माहिती लोकांमध्ये खूप कमी आहे. प्रेक्षकांमध्ये, सामान्य लोकांमध्ये ह्याची माहिती इंटरेस्टिंग सर्वे जर केला तुम्ही 6,000 लोकांचा, तर तुम्हाला लक्षात येईल खूप कमी लोकांना कळतं सरोगसी म्हणजे नेमकं काय. इनफॅक्ट टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय सुद्धा अजून काही लोकांचे गैरसमज आहेत, गैरसमज त्याबद्दल लोकांमध्ये. आता सरोगसीला घेऊन का सेन्सिटिव्हिटी येते, तर असा एक समज आहे की हे फक्त श्रीमंत लोक करतात, गरिबांचं शोषण होतं. आता ह्या काही गोष्टी प्रमाणात जरी खऱ्या असल्या, म्हणजे कसं की ज्यांच्याकडे पैसे असतात तेच अशी ट्रीटमेंट घेऊ शकतात, पण प्लीज लक्षात घ्या काही लोकांवर अशी वेळ येते की त्यांची टेस्ट ट्यूब बेबी वारंवार फेल झालेली आहे, त्यांना काही मार्ग राहत नाही, सरोगसी करायला त्यांना भाग पडावं लागतं. अशा वेळेला लोकांनी अगदी लोन्स घेऊन, अगदी कशा प्रकारे पैसे उभे करून सुद्धा ही ट्रीटमेंट करत असतात लोक, आणि अशा लोकांसाठी हे एक वरदानच ठरतं. आता शोषण हा शब्द जो येतो बघा, की गरीब स्त्रियांचं शोषण, तिथे मी एवढंच म्हणेन की त्या स्त्रियांना मान व्यवस्थित प्रकारे ते काय जे मानधन आहे ते सगळं देऊन प्रामाणिक पद्धतीने जर ही ट्रीटमेंट केली गेली तर त्यांचंही ह्याच्यात भलं होत असतं. आता हा डिबेटेबल इश्यू आहे, पण एवढंच म्हणेन की सरोगसी योग्य कारणासाठी, योग्य प्रकारे आणि प्रामाणिकपणाने जर केली गेली तर ही एक उपचार पद्धती आहे. हे श्रीमंतांना लक्झरी म्हणून त्यांना ऐशोआराम करावा, त्यांच्या स्त्रियांना हे त्रास व्हावा नको म्हणून केलेली ट्रीटमेंट अजिबातच नाही आहे. बरोबर आहे. फार छान माहिती डॉक्टर आज आपण सरोगसी बद्दल आपल्याला दिली. तर डॉक्टर, सरोगसीची कोणकोणती कारणे आहेत? सरोगसीसाठी बरीच कारणं असतात, जसं की गर्भपिशवीची काही जर प्रॉब्लेम्स आहेत, गर्भपिशवीमध्ये रुजण्याची क्षमता नाही, टीबीमुळे डॅमेज झाला आहे, एंडोमेट्रिओसिस, फायब्रॉइड, काही लोकांमध्ये कॅन्सरमुळे गर्भपिशवी काढावी लागलेली असते, वारंवार IVF ट्रीटमेंट फेल होणं ही सुद्धा सरोगसीचं एक कारण हे एक असतं. आणि त्या स्त्रीमध्ये जर हार्ट डिझीज आहे, त्यांना जर प्रेग्नन्सी करण्याने त्यांच्या जीवाला जर धोका आहे, तर अशा वेळेला आपल्याला सरोगसीची मदत घ्यावी लागते. डॉक्टर, सरोगसी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि भारतीय जोडप्यांना कोणकोणत्या समस्या भेडसावतात? आता सरोगसी कोणाही मध्ये लागू शकते, पण बाहेर देशातून येणाऱ्या लोकांचे प्रश्न जरासे वेगळे असतात. त्यांना काळजी असते की आपण एका दुसऱ्या देशात जातो आहोत, त्या देशाचे नियम काय आहेत आणि आपल्याला एम्बसीमधून पासपोर्ट मिळेल का वगैरे, त्यांना हे टेन्शन असतं. आमच्या लोकांना काळजी ही असते की सरोगसी केल्यानंतर ही बाई आपल्या समोर येईल का, कधी ह्या मुलावरती काही हक्क केला जाईल का. सिरियल्समध्ये बरंच काही दाखवलं जातं, इन रियालिटी हे सगळं असंच होतं असं नाही. भावना जोडल्या जातात त्यामध्ये. खूप प्रामाणिकपणे काम करतात सरोगेट मदर्सला, आम्हाला खूप आदर आहे त्यांच्याबद्दल की ते खूप छान करतात, आणि भारताच्या लोकांना अशी काही काळजी करायला नको आहे. पण सगळ्यांनी आपलं आपलं काम प्रामाणिकपणे करणं हे महत्वाचं, आणि परदेशातल्या लोकांना एम्बसीकडनं मदत मिळावी लागते हे त्यांच्यासाठी महत्वाचं. बरोबर. डॉक्टर, आज आपण एग डोनेशन, स्पर्म डोनेशन, सरोगसी याबद्दल सगळं बोलत आहोत, ज्यामध्ये दाम्पत्य व्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीचाही सहभाग येतो. तर याच्यात कायद्याचा कुठे संदर्भ येतो? हा एक छान प्रश्न आहे. बघा, आपल्याकडे कायदा ह्या संदर्भात खूप कमी होता, आणि ह्यामुळे खूप प्रॉब्लेम्सही घडलेले आहेत, आणि लोकांनाही भीती वाटायची अशी ट्रीटमेंट घेताना की पुढे काय. महत्वाचं हे बघा की बर्थ सर्टिफिकेट वरती स्पर्म डोनेशन असावं का एग डोनेशन किंवा सरोगसी, बर्थ सर्टिफिकेट वरती ह्याचा उल्लेख नसतो आमच्या कायद्याप्रमाणे. आई वडिलांचीच नावं त्याच्यावर नमूद असतात. हे त्या जोडप्यावर अवलंबून राहतं की ह्यातली किती गोष्ट कोणाला सांगावी. तर आमच्या कायद्यामध्ये हे असं आहे बघा, इन टर्म्स ऑफ लॉ. बरोबर. डॉक्टर, गेली अनेक वर्ष आपण या फील्डमध्ये कार्य करत आहात, तर काही विशेष आठवणी आपण आम्हाला सांगू शकतात का, ज्या आपल्या प्रेक्षकांना नक्कीच फायदेशीर ठरतील? आता दररोजच काही ना काही नवीन घडत असतं, आणि त्यातल्या ठराविक गोष्टी जर सांगायच्या तर एवढ्यासाठी सांगेन की आमच्या व्यंधत्वाशी झुंजणाऱ्या कपल्सला प्रोत्साहन मिळायला, 4 लोकांच्या गोष्टी ऐकून ह्या गोष्टी रियालिटीमध्ये घडत असतात. जर तुम्ही कुठे खचून गेला असाल, ट्रीटमेंट जर वारंवार फेल होत असेल, तर ही एक स्लाइडची आता एक मी तुम्हाला रियालिटीचे फोटोज दाखवतो बघा. हे कपल डेन्मार्कवरनं आलं होतं. ह्या स्त्रीमध्ये गर्भपिशवीच नव्हती, आणि गर्भपिशवी नसताना सुद्धा त्या आल्या होत्या आपली प्रेग्नन्सी करायला. त्यांची अंडकोश नॉर्मल होती, मग IVFच्या मदतीने त्यांची स्त्रीबीज काढून घेतली आपण, आणि मग गर्भ बनवून एका
सरोगेट मदरमध्ये, हा बघा हा फोटो आहे, ह्या 2 सरोगेट मदरची पण मुलं त्यांच्या बरोबर आहेत आणि इतकं छान वातावरण कधी असतं बघा ह्याला घेऊन. तर हे एक डेन्मार्कचं कपल आहे. आता हे आमचे 55 वर्षाचं जे मगाशी उल्लेख केला तुम्ही, त्यांची ही प्रेग्नन्सी घडली, विश्वासाने आले होते, दूर गावातनं आले होते, 35 वर्ष जवळजवळ प्रयत्न झाले होते, खूप निराशा होती लाईफमध्ये आणि छान गोष्ट घडली. मुलगा आहे, तो आज 5 वर्षाचा आहे, काल परवाच भेटायला आले होते. मला आनंद होतो की एवढा त्रास सहन करून शेवटी लाईफमध्ये हे घडलं त्यांच्या. ह्या एक लंडनचे कपल आहेत. 13 वेळेला IVF फेल होऊन लंडन, सायप्रस, चंदीगड अशा ठिकाणी 13 वेळेला झाल्यानंतर शेवटी 2009 साली आल्या होत्या आणि हे सरोगसीच्या माध्यमातून त्यांना 2 मुलगे झालेले आहेत. लंडनमध्ये आता ते 5 वर्षाचे आहेत. अशा अनेक आठवणी आहेत आणि प्रेक्षकांना मी एवढंच म्हणेन की पेशन्स ठेवावा लागतो, प्रामाणिक काम करून विश्वास ठेवून पद्धतीने ट्रीटमेंट करावी लागते. बरोबर डॉक्टर, खूप छान. आपण 55 वर्षाची ज्या आजी आहेत त्यांना पण आई म्हणजे हे एक फार वेगळं आहे. तर याबद्दल अजून आपण काय सांगू शकाल? अजून काही अशा आठवणी आहेत आपल्या ज्या आपण सांगू इच्छिता प्रेक्षकांना? मी म्हणतोय जसं की पावला टप्प्याटप्प्याने पुढे जाणं आणि कधी सहजासहजी पहिल्या महिन्यातच प्रेग्नन्सी घडते, काही वेळेला ती घडल्यानंतर एक्टॉपिक होऊन ती काढावी लागते, काही वेळेला मिसकॅरेज होतं, खचायला होतं. हे सगळं घेऊन परत विश्वास, परत उठून उभं राहायला लागतं. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक ह्या सगळ्या दृष्टीने पूर्ण तयारीने ह्याच्यात उतरावं लागतं. आय एम सॉरी, जसा कुठला दुसरा आजार असतो, ब्लड प्रेशर असतं, डायबिटीज असतं, हार्ट डिसीज असतं, तसंच हा एकही प्रकार आहे. पण ह्याच्यामध्ये झुंज दिल्यानंतर एवढंच म्हणेन की ते प्रश्न बऱ्याच वेळेला सुटतात. डॉक्टर, ह्या सगळ्यातून जात असताना ताणतणाव भरपूर पेशंटला जाणवत असतो. एक तर सामाजिक किंवा एक आर्थिक जसं आपण म्हणाल, तर त्याच्यासाठी आपण काय सांगाल प्रेक्षकांना? हा एक फार कॉमन प्रश्न असतो आमच्या व्यंधत्वाच्या पेशंट्सना. हा प्रश्न पडतो, सर हे खूप टेन्शन घेते ही, किंवा आम्हा दोघांना खूप मानसिक तणाव आहे, ह्याच्यामुळे आमचं हे प्रॉब्लेम्स असतील का? किंवा IVF करताना सर आम्ही स्ट्रेस जर नसेल तर आमची ट्रीटमेंट चांगली होईल का? तर मला त्यांना हेच म्हणावं लागतं की स्ट्रेस हा प्रकार आज आपल्या लाईफमध्ये आला आहे, सगळ्यांना आहे. कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीला हा स्ट्रेस आहेच आहे. तुम्हाला नको आहे म्हणून तो जाणार नाही आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, धावपळीचं आयुष्य आहे, हे आपण निवडलेलं आहे. आता ह्याला काही कोणाला दोष देणार, हे आपल्या हातातल्या गोष्टी आहेत. पण बोलतो तेवढं सोपं नाही आहे म्हटल्यानंतर जेवढं जमेल तेवढं मॅनेजच करायचं आहे, समजून घ्यायचंय स्ट्रेस कुठल्या गोष्टीमुळे आहे, आपल्या लाईफची प्रायोरिटी काय आहे, त्याप्रमाणे थोडासा वेळ वापरून स्ट्रेस कमी करणं, योगाची मदत घेणं, मेडिटेशनची मदत घेणं, ॲक्युपंक्चर सुद्धा थोड्याफार प्रमाणात आलेलं आहे. तर ह्या सगळ्या मदतीने स्ट्रेस मॅनेज करणं फायद्याचंच पडेल. बरोबर, फारच सुंदर मार्गदर्शन आपण देत आहात. डॉक्टर, असं जेव्हा एग डोनेशन किंवा स्पर्म डोनेशन हे करण्याची वेळ येते तेव्हा पेशंट बऱ्याचदा त्यासाठी तयार नसतात, तर त्यासाठी आपण त्यांना काय मार्गदर्शन कराल? हा खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही, कारण मला वाटतं बऱ्याच वेळेला हे सेन्सिटिव्हली हँडल केलं जात नाही. जर एखाद्याचं स्त्रीबीज चांगलं नाही आहे किंवा एखाद्या पुरुषाचे शुक्रजंतू चांगले नाही आहेत किंवा नाहीच आहेत आणि आपण त्यांना सगळं म्हणणार आहोत, बरं तुमच्याने प्रेग्नन्सी नाही घडणार आहे, आता आपल्याला बाहेरनं घ्यावं लागेल, तर ही किती दुःखाची गोष्ट आहे आणि ते ऐकायला किती कठीण जात असेल. तर ह्याची आघात होऊ शकतो. खरंच म्हणजे टू बी ऑनेस्ट, डिप्रेशन हा प्रकार खूप प्रमाणात आहे. सुइसाइड, आत्महत्या करण्यापर्यंत लोकांचे विचार जातात, कारण त्यांना हे सहनच होत नाही. पण जर ही गोष्ट छान प्रमाणे समजवण्यात आली आणि त्याची रियालिटी कळली लोकांना, तर मनं तयार होतात. आणि जर मनं अशी व्यवस्थित काउन्सिलिंग करून तयार केली तर स्त्रीबीज घेणं म्हणा, शुक्रजंतू घेणं किंवा सरोगसीची मदत घेणं अगदी आवडीने करतात आणि ॲब्सोल्युटली तेवढेच आनंदी असतात जेवढे स्वतःच्या स्त्रीबीजांना आणि शुक्रांना घेऊन. तर मी म्हणेन फक्त काउन्सिलिंग आणि काउन्सिलिंग माहिती देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर, म्हणजे अनेक पर्याय आज आपण आधुनिकीकरणाचे बघितलं तर अनेक पर्याय उपलब्ध आहे. जिथे जिथे ते आपल्याला प्रेग्नन्सी पॉसिबल नाहीये किंवा मूल होणं शक्य नाहीये, तिथे तिथे आपण त्याचा वापर करून घेत असतो. डॉक्टर, आपण आज हे सगळे प्रश्न बघितले, याच्यामध्ये सरोगसीचा भाग आपण पुन्हा थोडासा जाणून घेऊया, आपल्याला वेळ आहे म्हणून. तर याच्यामध्ये आपण काय काय प्रिकॉशन्स घेतो? कसं आहे ना बघा, एकदा सरोगसीचा विषय जर आला, काही कारणाने सरोगसी करावी लागते आहे जर, तर ह्या कपलला सुद्धा मोठा प्रश्न पडतो की हे कसं होणार, ह्या स्त्री आपल्याला ते बेबी देणार का, कायद्याने आपल्याला काय मदत असेल, ह्या कुठे राहतील, आणि मग त्याच्यात मध्येच काही जर प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम आला तर काय होणार. तर माहिती अशी आहे बघा की सरोगसी
हा एक वेल एस्टॅब्लिश्ड मार्ग आहे. लॉयरच्या मदतीने अग्रीमेंट केलं जातं, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचं नमूद असतं. त्या स्त्रीचा तसा हक्क नसतो त्याच्यावरती. त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्यच आहे ऑफकोर्स सरोगेट मदरचं. आणि मग त्या प्रेग्नन्सीमध्ये आता सरोगसीवर टीका का होते बघा, की काही वेळेला ना असं डांबून ठेवणं, असं लोकांना वाटतं 9 महिने त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना डांबून ठेवण्यात येते, तर तसं नसतं. ते म्हणजे घाबरण्याचं काहीच कारण नाही यामध्ये. प्रेक्षक, आपली चर्चा चालू राहणार आहे पुढे अशीच, पण आता वेळ झाली आपल्या आरोग्य सल्ल्याची. तो काय आहे ते बघूया. वजन वाढल्याने वंध्यत्वाच्या समस्या वाढतात, म्हणून सर्वप्रथम आपलं वजन नियंत्रणात ठेवावं. योग्य वेळी पोषक आहार घेणं महत्त्वाचं. तंबाखू, धूम्रपान, मद्यपान या व्यसनांपासून पूर्णतः दूर राहावे. यामुळे स्त्रीबीज व शुक्रजंतूंची निर्मिती खालावते. प्रथिने म्हणजेच प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे शुक्रजंतूंची निर्मिती प्रक्रिया बिघडू शकते, म्हणून आहारात प्रोटीन्सचा समावेश जास्त करावा. वयाच्या 35 वर्षानंतर वंध्यत्वासाठी त्वरित योग्य उपचार घ्यावे. धैर्य, विश्वास व ठाम निर्णय क्षमता असणं आवश्यक आहे. याने आपण तणावापासून दूर राहू शकता व अपत्य प्राप्तीच्या मार्गात येणाऱ्या समस्यांना योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकतात. प्रेक्षक हो, आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच पुढील पत्त्यावर कळवा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल ॲड्रेस आहे hellodrdkmumbai@gmail.com. डॉक्टर, आपली चर्चा चालू होती. नेहमी पेशंट्सला सांगितलं जातं की ट्रीटमेंट योग्य पद्धतीने घ्या, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? योग्य पद्धतीने म्हणजे कसं ना बघा, की हा प्रश्न पटकन कधी कधी सुटत नसतो. त्यामुळे सिस्टमॅटिकली, प्रोग्रेसिव्हली म्हटलं मगाशी जसं की तपास करणं, कारण शोधणं, मग छोटे छोटे प्रयत्न करणं, नाहीतर IUI, नाहीतर लॅप्रोस्कोपी, परत थोडेफार IUI नॅचरल, आणि नाहीच तर मग फर्स्ट टेस्ट ट्यूब बेबी. असं सिस्टमॅटिकली आपण एक एक पाऊल पुढे जात गेलो तर आपल्याला ती माहिती घेऊन आपली ट्रीटमेंट जास्त इफेक्टिव्ह होते. मी एका स्लाइडची मदत घेतो बघा, की योग्य पद्धतीने व्हावं जेव्हा, तर समाजाला सामोरं जायची तयारी ठेवावी, प्लॅन ठेवावं, पैशाचं आणि आपल्या लग्नाचं सगळं समतोल साधून ही ट्रीटमेंट करावी. डॉक्टर, आज आपण एवढी छान माहिती दिली, तर एकंदरीत आपण काय संदेश द्याल आजच्या प्रेक्षकांना? समाजाला हा संदेश, प्रेक्षकांना, व्यंधत्वाशी झुंजणाऱ्या आणि त्यांच्या फॅमिलीला असा आहे की जे झुंजतायत ते सुद्धा, व्यंधत्व हा काही मोठा एक वाळीत टाकण्याचा भाग नाही. ते नॉर्मल कपल्स आहेत दुसऱ्या बाकी सगळ्यांसाठी. बऱ्याच वेळेला त्यांचे प्रश्न सुटण्यासारखे असतात. त्यांना तुमचा पाठिंबा पाहिजे आहे, त्यांना तुमचा आधार पाहिजे आहे, आणि असं जर केलं असेल तर त्यांचा प्रश्न जास्त लवकर सुटतो. आणि कपल्सला मी हे म्हणेन की झुंजणं हे आपल्याला आता काही वेळेला नशिबात आलेलं असतं, पण जर चांगल्या पद्धतीने हे काम झालं सिस्टमॅटिकली तर बऱ्याच वेळेला हा प्रश्न सुटत असतो. बरोबर सांगितलं डॉक्टर. प्रेक्षक हो, जीवनाकडे आपण ज्या दृष्टीने बघतो तसे ते आपल्याला दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, सुख पहावे जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे. निर्दोष, निरामय असे कुणाचेही आयुष्य या भ्रूपृष्ठावर नाही. परंतु राजाही रडतो, रंकही रडतो, 7 पुत्रीही रडते आणि निपुत्रिकही रडतेच रडते. हे सत्य असले तरी प्रत्येकालाच शाश्वत सुख हे हवं असतं. आशावाद, प्रयत्नवाद व शास्त्रांचा आधार हे सुखप्राप्तीचे माध्यम म्हणून प्रकृतीने मानवाला दिले आहे. निसर्गाने अपत्यप्राप्तीचे सर्व मार्ग बंद केलेले असतानाही आज विविध आधुनिक पद्धतींद्वारे आपले स्वतःचे मूल प्राप्त करता येऊ शकते. ही माहिती आज आपण हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातर्फे आपल्याला दिली. गेली कित्येक वर्ष डॉक्टर संदीप माने हे अनेकांचे स्वप्न साकार करत आहेत. आज अत्यंत संवेदनशील अशा विषयावर त्यांनी आपल्याला पूरक अशी माहिती दिली. अपत्यप्राप्तीसाठी इच्छुक असणाऱ्यांना ती नक्कीच प्रेरणादायी ठरली असणार आहे. म्हणूनच मी आपल्यातर्फे तसेच सह्याद्री वाहिनीतर्फे त्यांचे आभार मानते. धन्यवाद डॉक्टर. थँक्यू.